नमस्कार मित्रांनो, संविधान प्रवासामध्ये तुमचे स्वागत आहे। काल आपण बघितलो होतो पार्ट 4 बॅकग्राऊंड हिस्ट्री आणि आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन ऑफ पार्ट 4। तर चला मित्रांनो बघूया। डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजेच राज्यांचे धोरण आणि महत्त्वाचे तत्व हे काय आहे, का महत्त्वाचे आहे आणि आपल्याला हे कुठे लागू होतात हे आपण ह्या व्हिडिओ मधून बघून घेऊया। तर चला मित्रांनो समजून घेऊया। हे आर्टिकल 36 ते 51 पर्यंत आहे। यामध्ये समाजात न्याय, समता आणि कल्याण हे निर्माण करण्यासाठी कोणते धोरण पाडायचे आहे हे लिहिलेले आहे। तर फंडामेंटल राईट्स हे आपण एन्फोर्स करू शकतो, पण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे आपला राष्ट्र चालवण्यासाठी मदत करतात। हे तत्व आयरिश कॉन्स्टिट्यूशन कडून घेण्यात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात की फंडामेंटल राईट्स हे फक्त लोकांना स्वातंत्र्य मिळवून देतात, पण DPSP म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे लोकांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळवून देतात। तर पार्ट 4 मध्ये सरकारसाठी काही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत। सोशल अँड इकॉनॉमिक जस्टिस म्हणजेच भारतातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण, नोकरी आणि आरोग्य मिळावे। वेल्थ डिस्ट्रीब्युशन म्हणजेच देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील अंतर कमी करणे। इक्वल पे फॉर इक्वल वर्क म्हणजे स्त्री आणि पुरुष समान कामासाठी समान वेतन देणे। प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अँड लेबर्स म्हणजेच बालमजुरी थांबवणे आणि कामगारांचे रक्षण करणे। प्रमोशन ऑफ कॉटेज इंडस्ट्री म्हणजेच लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे। एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन म्हणजेच नद्या, जंगल, वन्यजीव यांचे रक्षण करणे। इंटरनॅशनल पीस म्हणजेच भारताने जगात शांतता राखण्याचे प्रयत्न करणे। हे सर्व तत्वे समाजात वेलफेअर स्टेट बनवण्याचे महत्त्वाचे तत्वे आहेत। तर मित्रांनो, पार्ट 4 आपल्याला हे सांगतं की सरकारने कोणत्या दिशेने चाललं पाहिजे। तर खरंच जर सरकारनं ह्या तत्वावर चाललं तर आपला देश सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल जस्टिस मध्ये वेलफेअर स्टेट बनेल। तर धन्यवाद मित्रांनो। जय भीम, जय संविधान।